दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत रात्रीच्या वेळी कमरेला गावठी कट्टा बाळगून संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। नाशिक शहरात घातक शस्त्रांच्या आधारे दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले। त्यानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। दरम्यान 1 जून 2026 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, पोलीस अंमलदार सुमित शिंदे आणि मनोज मोरे हे धात्रक फाटा परिसरात रात्रीची गस्त घालत असताना देशमुख मळा ते लोकमान्य हॉस्पिटल मार्गावर एक संशयित इसम रस्त्याच्या कडेला हालचाली करताना दिसून आला। पोलिसांची चाहूल लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र गुन्हे शोध पथकाने तत्काळ पाठलाग करून राऊतमळा परिसरात त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव अमन भारत कीर्तने असे सांगितले। त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेला एक गावठी कट्टा आढळून आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर कुवर हे करत आहेत। दिनांक 1/6/2026 रोजी आडगाव हद्दीमध्ये जत्रा हॉटेल परिसरात आमचा DB स्टाफ अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित आरोपी त्यांना दिसून आला। तो अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना त्याला पकडण्यात आलं। पकडून त्याच्याकडं विचारपूस केली असता त्याला एक गावठी कट्टा मिळून आला। त्या आरोपीचं नाव अमन कीर्तने असं असून त्याच्यावर बरेचसे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तो, त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत। नाशिक शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि समाजात शांतता निर्माण करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सर यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। तो आरोपी कट्टा कुठून आणला हे तपासामध्ये निष्पन्न करत आहोत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, किशोर कुवर तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी भावेश बागुल, आडगाव, नाशिक।